तर दुबईमध्ये अडकलेल्या पिंपरी चिंचवडच्या माजी नगरसेविका सुमन नेटके यांच्यासह 17 पर्यटकांना सुरक्षित भारतात आणण्याची कुटुंबियांनी मागणी केलेली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सुमन नेटके या आपल्या 17 सहकाऱ्यांसह पर्यटनासाठी दुबई या ठिकाणी गेलेल्या होत्या। सध्या सर्वजण ओल्ड दुबई या परिसरामध्ये आहेत। सध्या दुबईमध्ये आपण जर पाहिलं तर युद्धजन्य परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये जे आहे विकासनगर देवरोड या ठिकाणचे जवळपास एकाच कुटुंबातील 17 जण अडकलेले आहेत। खरं तर अडकलेले जे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सुमन नेटके आहेत। आपण त्यांच्या कुटुंबियांना विचारूया, काय सांगाल, काय संपूर्ण प्रकार आहे? घरच्यांशी तुमचं बोलणं झालं का? घरच्यांशी आत्ताच बोलणं झालेलं आहे। त्यांनी सांगितलं भीतीचं काही कारण नाही, इथं जेवणाची राहण्याची व्यवस्था झालेली आहे आमची। विषय फक्त आमचे कधी विमान चालू होतात आणि आम्ही तिकडे कधी येतो असं त्यांना झालेलं आहे। कारण प्रत्येक आपण पाहतोय जे युद्ध हे कधी काय घडेल याचा नियम नाही आहे। त्याच्यामुळे त्यांची फक्त प्रत्येकाची इच्छा आहे की बुवा आपण लवकरात लवकर हे करावं। आणि आपले हवाई मंत्री मोहोळ साहेब आहेत, पुण्याचे आहेत, त्यांना एक रिक्वेस्ट करतो, तसं भारत सरकारला रिक्वेस्ट करतो, महाराष्ट्र शासनाला रिक्वेस्ट करतो की लवकरात लवकर जेवढे काही महाराष्ट्रातले असो किंवा भारतीय कुठेही असो की जे पर्यटन गेले त्यांना व्यवस्थित आपल्या मायदेशी परत पाठवावे अशी त्यांना विनंती करतो। सुखरूप जरी असले तर मनात चिंता आहे, काय सांगाल? चिंता तर भरपूर आहेत। आज 3 दिवस झालं तिथे युद्ध चालू आहे। त्याच्यामुळे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत आहे आमचा, परंतु आम्हाला मनात भीती आहे की ते कधीपर्यंत व्यवस्थित घरी येतील याची सारखी आम्हाला चिंता लागलेली आहे। पण जर पाहिलं तर हे कुटुंब जे आहे ते चिंतेत डुबलेलं आहे आणि प्रशासन जे आहे ते राज्य सरकार असू द्या, केंद्र सरकार असू द्या, त्यांनी काही करून आमच्या कुटुंबियांना सुखरूप भारतात परत आणा अशी अर्थहाक हे कुटुंबीय शासनाला देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। इम्रान साहेब, न्यूज 18 मराठीसाठी अनिश शेख, मावळ।